नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पॉलिटिकल पॉइंट मराठीमध्ये। आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आपण दररोज बाहेर हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, खानावळीत किंवा विविध खाद्यपदार्थांच्या दुकानामध्ये जे काही खातो ते खरंच सुरक्षित आहे का? आपल्या ताटात येणारा अन्नाचा दर्जा नेमका काय आहे आणि नियमाचे उल्लंघन करून निकृष्ट सेवा, भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यावर प्रशासन खरंच कारवाई करत आहे का? या सर्व प्रश्नावर आता मोठी कारवाई झाल्याची बातमी समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच एफडीएने अन्नातील भेसळ आणि नियमभंगाच्या प्रकरणामध्ये कारवाईचा बडगा उघडला आहे। अन्न सुरक्षा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई करण्यात आली असून काही ठिकाणी तपासणी दरम्यान गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत। मित्रांनो, ही कारवाई केवळ एका दुकानापुरती किंवा एका हॉटेलपुरती मर्यादित नसून अन्न तयार करणे आणि त्याची साठवणूक करणे, विक्री करणे आणि ग्राहकापर्यंत पोहोचवणे या संपूर्ण प्रक्रियेत नियम पाळले जात आहेत का याची तपासणी करण्यात येत आहे। अनेकदा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो किंवा पदार्थाची चव चांगली आहे म्हणून निर्धास्तपणे खातो, पण त्या पदार्थासाठी वापरले जाणारं पीठ, तेल, मसाले, धान्य किंवा इतर साहित्य नेमकं कशा परिस्थितीत ठेवण्यात आलं आहे, याचा दर्जा काय आहे आणि अन्न सुरक्षा नियमाचे पालन केलं जात आहे का याकडे आपण फारसं लक्ष देत नाही। मात्र आता प्रशासनाने अशाच बाबीवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसत आहे। अन्न व औषध प्रशासनाने तपासणी दरम्यान नियमाचे उल्लंघन करणाऱ्या काही व्यावसायिकांवर कारवाई केली आहे। अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ, त्याची साठवणूक आणि स्वच्छतेच्या नियमाचे पालन या मुद्द्याची तपासणी करण्यात आली आहे। अन्नात भेसळ करणाऱ्यांना किंवा निकृष्ट दर्जाचे ग्राहकांना देणाऱ्यांना प्रशासनाचा इशारा स्पष्ट आहे। लोकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही। मित्रांनो, हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे, कारण अन्नातील भेसळ ही फक्त कायद्याचा भंग नाही, तर ती थेट जनतेच्या आरोग्याशी संबंधित बाब आहे। एखादा व्यक्ती पैसे देऊन अन्न विकत घेतो, त्याला दर्जेदार किंवा सुरक्षित अन्न मिळणं हा त्याचा अधिकार आहे। पण जर त्याच ग्राहकाच्या ताटात निकृष्ट दर्जाचे पदार्थ जात असतील, नियमांचे उल्लंघन करून अन्न तयार होत असेल किंवा अस्वच्छ पद्धतीने खाद्यपदार्थ विकले जात असतील, तर त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो। लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आधीपासून आरोग्याची समस्या असलेल्या नागरिकांसाठी अशा निकृष्ट अन्नाचे परिणाम अधिक गंभीर ठरू शकतात। याच पार्श्वभूमीवर एफडीएने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे। या कारवाईतून एक मोठा प्रश्नही उपस्थित होतो, अशा ठिकाणची तपासणी नियमितपणे होत आहे का, की एखादी तक्रार झाल्यानंतर किंवा एखादा प्रकार समोर आल्यानंतरच प्रशासन जागे होत आहे? कारण शहरात असंख्य हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ विक्रेते आणि अन्न उत्पादन करणारे व्यवसाय आहेत। प्रत्येक ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होत आहे का यावर सातत्याने लक्ष ठेवणं आवश्यक आहे। प्रशासनाने केलेली कारवाई नक्कीच महत्त्वाची आहे, मात्र केवळ कारवाई करून प्रश्न संपणार नाही। ज्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन आढळले त्या ठिकाणी पुन्हा तोच प्रकार घडणार नाही याची खात्री घ्यावी लागेल। ग्राहकांनी सतर्क राहण्याची गरज आहे। एखाद्या हॉटेलमध्ये किंवा दुकानात अस्वच्छ दिसत असेल, खराब दर्जाचे पदार्थ विकले जात असल्याचा संशय येत असेल किंवा अन्नाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असेल, तर अशा प्रकरणाची माहिती संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाचे आहे। आज एफडीएने कारवाई केली आहे, उद्या आणखी काही ठिकाणी तपासणी होऊ शकते। त्यामुळे अन्न व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाने नियमाचे पालन करणं आवश्यक आहे। स्वच्छता, योग्य साठवणूक, दर्जेदार कच्चा माल आणि अन्न सुरक्षा नियम या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास त्याची किंमत सामान्य जनतेला आपल्या आरोग्याशी मोजावी लागू शकते। आता या कारवाईनंतर प्रशासन आणखी कोणत्या ठिकाणी तपासणी करणार, नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पुढे किती कठोर कारवाई होणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या ताटात येणारं अन्न खरंच सुरक्षित आहे का, या प्रश्नाचे उत्तर पुढील काही कारवाईतून समोर येईलच। मित्रांनो, अन्नात भेसळ करणाऱ्यावर अशीच कठोर कारवाई करायला हवी, यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि महाराष्ट्रातील अशाच राजकीय आणि सामाजिक जनहिताच्या बातम्यांसाठी पॉलिटिकल पॉइंट मराठीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।